नमस्कार, जय महाराष्ट्र। आगामी महानगरपालिका निवडणुका तोंडावर असताना मातोश्रीवर झाला मोठा पक्षप्रवेश। ठाकरेंची वाढली ताकद। ऐन निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर ठाकरेंना मिळालं बळ, मिळाली नवी ऊर्जा। नेत्यांनी हाती बांधले शिवबंधन, दिली ठाकरेंना साथ। मातोश्रीवर एकच जल्लोष। काय आहे सविस्तर बातमी, नक्की जाणून घेऊया। महाराष्ट्रात सध्या महानगरपालिका निवडणुकांची रणधुमाळी सुरू असून महायुतीमध्ये जागा वाटपावरून वाद सुरू आहेत। स्थानिक स्वराज्य संस्थांच्या या निवडणुकांची उत्सुकता सध्या शिगेला पोचली असून पक्षांतर्गत वादामुळे कोण कुठे पक्षप्रवेश करील हे सांगता येत नाही। महाराष्ट्रात सर्वात मोठी आणि ज्या महानगरपालिकेमध्ये आर्थिक उलाढाल करोडोंनी होणारी आणि आर्थिक राजधानी म्हणून गणली जाणारी मुंबई महानगरपालिकेची निवडणूक म्हणजे एक प्रतिष्ठेची निवडणूक मानली जाते। ज्या महानगरपालिकेचा बजेट हा देशातील काही राज्यांच्या बजेटपेक्षा अधिक असणारी महापालिका म्हणजे मुंबई महानगरपालिका। सर्वच राजकीय पक्षांना आपली सत्ता मुंबईमध्ये असावी असे वाटत असले तरी मुंबई आणि शिवसेना हे समीकरण कित्येक दशके पाहायला मिळत आहे। महानगरपालिका निवडणुकांसाठी होत असणाऱ्या निवडणुकीत बंडखोरी पाहायला मिळत आहे। पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेत झालेल्या या पक्षप्रवेशाने ठाकरेंची महानगरपालिका निवडणुकीसाठी वाढलेली ताकद आपले उमेदवार निवडून आणण्यासाठी उपयोगी ठरणार आहे। बोरिवली पूर्वेचे प्रभाग क्रमांक 13 मधील भाजपच्या माजी नगरसेविका आसावरी पाटील यांनी मातोश्रीवर आपल्या हजारो पदाधिकाऱ्यांसहित ठाकरेंच्या शिवसेनेत पक्षप्रवेश केल्याने ठाकरेंना आगामी निवडणुकांसाठी बळ मिळालं आहे। शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे पक्षप्रमुख ठाकरेंनी नगरसेविका आसावरी पाटील यांना शिवबंधन बांधून त्यांच्या पक्षात स्वागत केले। यावेळी शिवसेना नेते सचिव खासदार अनिल देसाई, माजी महापौर किशोरी पेडणेकर, इतर पदाधिकारी आणि मोठ्या संख्येने शिवसैनिक उपस्थित होते।